Hello, my dear friends. Welcome to Bio Academy. So, today's our topic is reproduction. So, first, what is reproduction? Reproduction is the process by which living organism produce offspring of the same species. आता एकदम सोपं आहे. रिप्रोडक्शन म्हणजे काय? जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत. आता ऑफस्प्रिंग मीन्स व्हॉट? तर ऑफस्प्रिंग म्हणजे जे चिल्ड्रन किंवा जे बेबीज आहेत. ते प्रोडक्शनची जी प्रोसिजर आहे तर त्याला आपण काय बोलतो? तर रिप्रोडक्शन. ओके. तर काय सांगितलंय? रिप्रोडक्शन इज द प्रोसेस बाय विच लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस ऑफस्प्रिंग ऑफ द सेम स्पीशीज. आता सेम स्पीशीज मीन्स व्हॉट? तर आपण पाहतो की जे ह्युमन्स असतात तर त्यांचे ह्युमन्सचे बेबीज हे ॲज लाईक ह्युमन्स सारखे दिसतात. त्याच्यानंतर कॅट जर आपण पाहिली तर त्यांचे बेबी सेम कॅट सारखे दिसतात. डॉगचे बेबी डॉग सारखे दिसतात. त्याच्यानंतर जे प्लांट्स असतात फॉर एक्झाम्पल मँगो ट्री आपण जर घेतलं तर त्याचे जर आपण सीड ग्रो केले तर ते ॲज लाईक देअर पॅरेंट प्लांट सारखंच ते दिसतात. तर व्हॉट इज सेम स्पीशीज म्हणजे ज्या त्या स्पीशीजचे जे प्लांट्स असतात की ते त्यांच्या स्पीशीजचे प्लांट पुढे ग्रो करतात. ओके. सो हे झालं रिप्रोडक्शन. म्हणजेच काय? जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते त्यांच्यासारखेच चाइल्डला काय करतात? बर्थ देतात. सो दिस इज नोन ॲज व्हॉट? रिप्रोडक्शन. सो नेक्स्ट इज रिप्रोडक्शन हॅव टू टाईप्स. ओके. आपल्याला माहितीच आहे रिप्रोडक्शनचे टू टाईप्स आहेत. फर्स्ट इज द असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड नेक्स्ट इज द सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन हे जे मोस्टली लोअर ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्याच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन पार्टिसिपेशन होतं. नेक्स्ट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन जे की हायर ऑर्गॅनिझम आहे जसं की प्लांट्स पाहिले किंवा ॲनिमल किंवा ह्युमन्स पाहिले तर याच्यामध्ये काय होतं तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं. सो असेक्शुअल रिप्रोडक्शन जे की लोअर ऑर्गॅनिझम मध्ये होतं. सो त्याचे पण फॉलोइंग काही टाईप्स आहेत. ओके. सो इट अगेन डिवायडेड इंटू 6 टाईप. फर्स्ट इज फिजन, नेक्स्ट फ्रॅगमेंटेशन, नेक्स्ट इज रिजनरेशन, बडिंग, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन अँड लास्ट वन इज द स्पोर फॉर्मेशन. आता पुढे जायच्या आधी आपण पाहूयात की व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके. खूप इझी आहे. तर त्याच्या आधी पाहूयात की सेक्शुअल रिप्रोडक्शन कोणाकोणामध्ये होतं. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन टेक्स प्लेस इन अ फ्लॉवरिंग प्लांट्स ॲज वेल ॲज इन ह्युमन्स. ओके. तर आता आपण पाहूयात व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन. So, asexual reproduction is the mode of reproduction that does not involve the fusion of male and female gametes and produces individuals that are genetically identical to the parent. Okay. So, खूप easy. Asexual reproduction म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये मेल आणि फिमेल जे गॅमेट्स आहेत किंवा त्यांच्या गॅमेटचं फ्युजन होत नाही. ओके. तर त्याला काय बोलायचं? असेक्शुअल रिप्रोडक्शन. की ज्याच्यामध्ये जे काही इंडिव्हिज्युअल्स तयार होतील किंवा जे चाइल्ड असतील किंवा एखादी स्पेशीज असेल तर ती कशी असते? दॅट इज द जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट. आता जेनेटिकल आयडेंटिकल म्हणजे काय? तर त्यांच्या जीन लेवलला किंवा त्यांचा जो अपीअरन्स आहे तो सेम त्यांच्या कोणासारखा दिसतो? तर त्यांच्या पॅरेंट सारखा दिसतो. सो इट इज जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट. आता हे आयडेंटिकल का असतात? कारण की यामध्ये काय होतं? मेल आणि फिमेलचे जे गॅमेट्स आहेत तर त्यांचं फ्युजन नाही होत. सो जसं फ्युजन नाही झालं त्याच्यामुळे काय झाले? त्यांचे DNA काय झाले? एक्सचेंजच नाही झाले. त्याच्यामुळे ते काय आहेत? ॲज इट इज त्यांच्या पॅरेंट्समध्ये जो काही जेनेटिक मटेरियल आहे ते ॲज इट इज काय कॉपी होतंय त्याच्या नेक्स्ट जनरेशनमध्ये. सो ते कसे असतात? जेनेटिकली आयडेंटिकल टू द पॅरेंट्स असतात. सो असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ते जेनेटिकली आयडेंटिकल असतात आणि आपण नंतर पाहूच की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ते कसे आयडेंटिकली सिमिलर नसतात. ते आर द डिसिमिलर. सो फर्स्ट इज द फिजन. आता असेक्शुअलमध्ये आपण फर्स्ट टाईप पाहिला होता दॅट इज द फिजन. सो व्हॉट इज फिजन? Fission is nothing but the division or splitting of unicellular organism into two or more cell or the individual is known as fission. Okay. आता इथे खूप सोपं आहे की डिव्हिजन ऑफ स्प्लिटिंग ऑफ युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम कुठले आले? तर त्याच्यामध्ये एक आपण घेऊ की दॅट इज द अमिबा. आता हा कसा आहे? तर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. तर तो काय होतो की त्याची जी पॅरेंट सेल आहे ती डिव्हिजन करते आणि काय होतात? तर न्यू सेलमध्ये त्याचा ट्रान्सफर किंवा न्यू सेलमध्ये ग्रो होतात. सो युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम इंटू टू ऑर मोर सेल ऑर द इंडिव्हिज्युअल इज नोन ॲज फिजन. म्हणजे ही एक फक्त प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये पॅरेंटची जी सेल किंवा पॅरेंटची जी बॉडी आहे ती काय करते? तर न्यू इंडिव्हिज्युअलमध्ये ग्रो होते. इट्स अ फिजन. आता फिजन अगेन हॅव टू टाईप्स. फर्स्ट वन इज द बायनरी फिजन. आता आपण पाहू की व्हॉट इज बायनरी फिजन. सो डू टॉटर सेल are formed by splitting of the parent cell nucleus.
फॉर एक्झाम्पल आता इथे आपण पाहिलं होतं की काय लोअर ऑर्गॅनिझम, त्यात युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. तर त्याच्यामध्ये कोण आलाय तर अमिबा, बॅक्टेरिया, लेशमानी अँड द नेक्स्ट वन इज द पॅरामिशियम. आता इथे काय आहे तर 2 डॉटर सेल आर फॉर्म बाय स्प्लिटिंग ऑफ द पॅरेंट सेल न्यूक्लियस. ओके, आता इथे काय सांगितलं की सेलचा जो न्यूक्लियस आहे तो. ओके, फॉर एक्झाम्पल पॅरेंट अमिबा. आता व्हॉट इज पॅरेंट? पॅरेंट असं का बोलतो आपण की जी ऍक्च्युअल जी ओरिजिनल सेल आहे किंवा ऍक्च्युअल जो ओरिजिनल ऑर्गॅनिझम आहे तर त्याला आपण काय बोलतो तर पॅरेंट. ओके, सो पॅरेंट अमिबा. पॅरेंट अमिबा आता ही सेल दिसते तुम्हाला, ऍट द सेंटर देअर इज द न्यूक्लियस. आता आपल्याला माहिती ऑल सेल्स हॅव न्यूक्लियस ॲट देअर सेंटर. आता इथे काय आहे, जर हा अमिबाची एक सेल आहे किंवा पॅरेंट अमिबा आहे आणि त्याच्या ॲट द सेंटर काय आहे तर एक न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ओके, सो आता इथे आपण पाहिलं तर काय इथे काय सांगितले डेफिनेशनमध्ये की पॅरेंट सेल न्यूक्लियस. ओके, तर डिव्हिजन कशाचं होते किंवा स्प्लिटिंग कशाचं होते तर सेलच्या न्यूक्लियसचं. सो इथे तुम्ही पाहू शकता की नेक्स्ट मध्ये इथे पाहू शकता की इथे काय झालंय, इथे सर्क्युलर न्यूक्लियस दिसते आपल्याला. ओके, आता नेक्स्ट वन मध्ये काय झालंय तर इलॉंगेशन ऑफ न्यूक्लियस. आता इलॉंगेशन म्हणजे काय, जे सर्क्युलर होतं ते काय झालंय इलॉंगेटेड झाले. आणि इथे काय होते की प्रिपरेशन होते फॉर द डिव्हिजनसाठी. ओके, मग इथे काय झालं हळूहळू सायटोप्लाझम जो बाहेरची जी लेअर आहे ती काय झाली आहे तर सेपरेट व्हायला स्टार्ट झाली आणि त्याचं न्यूक्लियस कसं झालंय तर इलॉंगेट झाले. ओके, नेक्स्ट वन इज आता इथे पाहू आपण. आता इथे फर्स्ट मध्ये जसं हे न्यूक्लियस दिसत होतं जे की सर्क्युलर होतं. ओके, तसंच न्यूक्लियस आता आपल्याला काय इथे झाले, दोन सेल सारखे स्ट्रक्चर झालेत आणि न्यूक्लियस काय झालंय तर प्रॉपर डिव्हिजन झाले न्यूक्लियसचं. म्हणजे काय तर ही जी एक सेल आहे आणि ही एक सेल आहे, म्हणजे आता काय फॉर्मेशन होते प्रॉपर. म्हणजे इथं काय झालंय कॅरिओकायनेसिस झालं आपण असं म्हणू शकतो. म्हणजे काय तर न्यूक्लियसचं ऍक्च्युअल डिव्हिजन इथे झाले. ओके, आणि इथे हे काय जे आउटर जो लेअर आहे दॅट इज द सायटोप्लाझम. आता सो इथं काय दिसते आपल्याला तर डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड दी नेक्स्ट वन इज द सायटोप्लाझम. तर इथे काय झालं डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस अँड द सायटोप्लाझम. मग प्रॉपर डिव्हिजन झाल्यावर इथे काय झालं तर 2 सेल्स म्हणजे 2 डॉटर सेल. आता ह्या कशा आहेत डॉटर सेल आणि हे कसे होते पॅरेंट सेल. म्हणजे काय जी ऍक्च्युअल 1 सेल होती त्याच्यापासून काय झालेत त्याचे 2 डॉटर सेल ह्या फॉर्म झालेत. सो दिस इज नोन ॲज व्हॉट द बायनरी फिजन. म्हणजे काय झालंय पॅरेंटचं सेल्सचा न्यूक्लियस आहे तर त्याचं इलॉंगेशन झालंय, त्याच्यानंतर कॅरिओकायनेसिस झाले, सायटोकायनेसिस झाले आणि त्याच्यानंतर 2 सेल्स काय झालेत तर फॉर्म झालेत. ओके, नेक्स्ट वन इज मल्टिपल फिजन. when the fusion result in many daughter cell it is called as multiple fusion. ओके, आता काय झालंय आपण आधी जिथे पाहिलं तर तिथे काय होतं ऍक्च्युअल की जे फ्युजन होतं ओके ते बायनरी फ्युजन होतं आणि आता काय पाहतोय आपण दिस इज द मल्टिपल फ्युजन. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे तर प्लाझ्मोडियम. ओके, आता इथे तुम्ही पहा ही एक प्लाझ्मोडियमची सेल आहे. ओके, हा सपोज प्लाझ्मोडियम आहे तर त्याच्या ॲट द सेंटर देअर इज द न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या बाहेर जो काही पार्ट असेल दिस इज नोन ॲज व्हॉट तर सायटोप्लाझम. आता काय सांगितलंय फ्युजन रिझल्ट इन मेनी डॉटर सेल. आता आपण गेल्या वेळी पाहिलं तेव्हा तिथे काय होतं तर 2 डॉटर सेल झाले होते ॲट द एंड. ओके, आता इथे काय येतं रिझल्ट इन मेनी डॉटर सेल इट इज कॉल्ड मल्टिपल फ्युजन. आता म्हणजे इथे काय झालं असेल ना की त्या न्यूक्लियसचे जे न्यूक्लियस होतं त्याचं काय झालं तर मल्टिपल डिव्हिजन झाले. मल्टिपल डिव्हिजन होऊन काय झालं तर त्या डॉटर सेल्स प्रोड्यूस झाल्या. ओके, सो मेनी डॉटर सेल प्रोड्यूस इन मल्टिपल फ्युजन. म्हणजे या फ्युजनमध्ये काय झालंय डॉटर सेल फॉर्म झाले. म्हणजे काय झालंय तर न्यूक्लियसचं पण डिव्हिजन झालंय. पण गेल्या वेळी कसं होतं तर तिथे 2च होत्या दॅट इज द बायनरी. मीन्स काय बाय मीन्स व्हॉट बाय मीन्स 2. ओके, आणि इथं मल्टिपल आहे म्हणजे काय मोर दॅन 2. मग याच्यामध्ये काय झाले तर ह्या मल्टिपल फ्युजन झाले. त्याच्यानंतर डॉटर सेल्स ह्या ज्या सगळ्या आहेत ज्या डॉटर सेल प्रोड्यूस झाल्यात विथ द हेल्प ऑफ डिव्हिजन. मग ह्या सगळ्या काय झाले तर ह्या ऍक्च्युअल जी पॅरेंट बॉडी होती त्याच्यामधून काय झाले तर बाहेर रिलीज झालं. सो दिस इज नोन ॲज व्हॉट द मल्टिपल फ्युजन. ओके, इट इज टेक्स प्लेस इन द प्लाझ्मोडियम. नेक्स्ट वन इज फ्रॅगमेंटेशन. आता फ्रॅगमेंटेशन मीन्स व्हॉट इट इज द प्रोसेस बाय विच अन ऑर्गॅनिझम गेट फ्रॅगमेंटेड इंटू स्मॉलर पीसेस अँड ईच पीस ग्रोज इंटू अ होल न्यू ऑर्गॅनिझम. ओके, आता फ्रॅगमेंट होणे किंवा फ्रॅगमेंटेशन मीन्स व्हॉट तर काय एक तुकडा फॉर्म होतो. म्हणजे काय जी ऍक्च्युअल बॉडी आहे तर त्याचं काय एक पार्ट आपण म्हणू शकतो की तो कट होऊन एक पार्ट तयार झाला दॅट इज द फ्रॅगमेंटेशन. आता इथे काय होतंय इट इज अ प्रोसेस बाय विच अन ऑर्गॅनिझम गेट फ्रॅगमेंटेड इंटू स्मॉलर पीसेस अँड ईच पीस ग्रोज इंटू द होल न्यू ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल स्पायरोगायरा. आता व्हॉट इज स्पायरोगायरा? स्पायरोगायरा इज द अल्गे. आपल्याला माहिती स्पायरोगायरा काय कुठे सापडतो तो फ्रेश वॉटरमध्ये स्पायरोगायरा सापडतो. आणि स्पेशलिटी काय आहे स्पायरोगायराची? सो इट हॅव अ स्पायरल
क्लोरोप्लास्ट. आता हे पूर्ण होल बॉडी, आता इथे तुम्हाला सेक्शन दिसतात, दिस इज द वन सेक्शन, हा वेगळा सेक्शन आहे, हा वेगळा सेक्शन, म्हणजे काय आहे तर याची प्लांट बॉडीचं जे ऑर्गनायझेशन हे असं आहे. ओके, आणि इट हॅव न्यूक्लियस ॲट द सेंटर, आणि हे आहे दॅट इज द सेप्टम. आता सेप्टम म्हणजे काय तर नथिंग बट द वॉल बिटवीन अ टू सेल्स इज नोन ॲज द सेप्टम. आता इथे याचे फ्रॅगमेंट केले आपण, सपोज इथून एक कट केला. ओके, इथे एक कट दिल्यामुळे काय झालं, हा प्लांट ची जी बॉडी होती ती या बाजूला गेली, आणि हे जे खालचं जे काही होतं ते कुठे गेले, या बाजूला गेलं. आता नंतर याच्यानंतर काय होईल तर हे दोन सेपरेशन झालंय आणि सेपरेट झाले, तर हे काय करतील, नवीन पूर्ण प्लांटची जी बॉडी आहे ती फॉर्म करतील. कोणाची तर स्पायरोगायराची. ओके, म्हणजे हे काय नाही जास्त अवघड, इट इज अ व्हेरी सिम्पल दॅट द फ्रॅगमेंटेशन होतं तिथे, आणि काय होतं तर दोन फ्रॅगमेंट झाले तर हे फ्रॅगमेंट अगेन जाऊन काय करतील तर न्यू क्लोरोप्लास्ट आणि न्यूक्लियस, आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे सेप्टम त्यांच्या सेलमध्ये फॉर्म होतील, आणि नंतर काय होईल, एक नवीन स्पायरोगायरा तयार होईल. सो दिस इज नोन ॲज द फ्रॅगमेंटेशन. ओके, नेक्स्ट वन इज regeneration. Okay, so each body part give rise to new organism is known as the regeneration. आता ह्याचं एक्झाम्पल काय, दॅट इज हायड्रा अँड प्लॅनेरिया. आता इथे आपण प्लॅनेरिया घेतला. आता इथे काय सांगितलंय, इच बॉडी पार्ट गिव्ह राईज टू न्यू ऑर्गॅनिझम. आता हा प्लॅनेरिया आहे. ओके, आता हे डॉटेड डॉटेड काय, सपोज याला कट दिला आपण, नंतर हे डॉटेड डॉटेड मध्ये दाखवले. आता हा जो प्लॅनेरिया आहे ते कट केला तर हा काय करू शकतो, नवीन ऑर्गॅनिझमच्या त्या पार्ट काय करू शकतो, परत जनरेट करू शकतो. आता हा जो आहे इथे नाही, तर हा काय करू शकतो, नेक्स्ट मध्ये जाऊन होल प्लॅनेरियाचं स्ट्रक्चर देऊ शकतो. म्हणजे काय तर रिजनरेशन. फॉर एक्झाम्पल पाल आपण पाहिली तर तिला जर तुम्ही हात लावला, किंवा मोस्टली काय होतं की तिची जी शेपटी असते तर तिला हात लावला तर ती काय करते, तिच्याकडे ॲबिलिटी असते ती कट करायची. ओके, आणि कट केली तर ती काय करते, तिच्या बॉडीपासून सेपरेट होते. आता सेपरेशन झालं तरीही काय होतं, त्या पाल लगेच मरते का तर नाही, तर तिच्या जी शेपूट असते तर ती बाजूला जाते, आणि तिकडे तिच्याकडे कॅपॅसिटी असते परत नवीन शेपूट तयार केली. दॅट इज द नोन ॲज व्हॉट द रिजनरेशन. सो नेक्स्ट इज बडिंग. आता बडिंग म्हणजे काय तर आपण वर्डमध्ये समजते की फॉर्मेशन ऑफ बड. ओके, सो इन बडिंग स्मॉल पार्ट ऑफ बॉडी ऑफ पॅरेंट्स ऑर्गॅनिझम ग्रो आउट ॲज बड विच देन डिटॅच अँड फॉर्म न्यू ऑर्गॅनिझम. ओके, खूप सोपं आहे. आता फॉर एक्झाम्पल याचे काय आहेत, हायड्रा अँड ईस्ट. ओके, ईस्ट इथे प्रेझेंट आहे. ओके, ही फक्त एक पॅरेंट बॉडी आहे. आता इथे काय झालंय तर ईस्टला सपोज फेवरेबल कंडिशन भेटली. ओके, तर ईस्ट काय करेल तर हळूहळू काय करेल तर तिची बड ही डेव्हलप करायला सुरुवात करेल. ओके, आता इथे काय झालं, हा सर्क्युलर न्यूक्लियस आहे. आता जशी बड डेव्हलप होते तसं काय होते, हळूहळू न्यूक्लियस पण काय होते तिचं इलॉंगेटेड होते. ओके, सो डेव्हलपिंग बड, आणि इथे काय होईल, ऍक्च्युअल हळूहळू काय होईल, न्यू बड फॉर्मेशन होईल. न्यू बर्ड फॉर्मेशन झाल्यावर असे काय होईल तर चेन ऑफ बर्ड तयार होतील, आणि ह्या बर्ड जर जेव्हा काय होतील डिटॅच होऊन जर डिटॅच झाल्या तर याच्यापासून पण काय होईल की नवीन ईस्टची बॉडी किंवा नवीन ऑर्गॅनिझम तिथून काय होईल तर जनरेट व्हायला, किंवा न्यू बॉडी त्याची जनरेट व्हायला सुरुवात होईल. सो इट्स व्हेरी सिम्पल. आता फॉर एक्झाम्पल आपण हे पाहिलं जास्वंद. आता बडिंग म्हणजे काय, जर जास्वंदाची फांदी आपण लावणार असेल तर त्याला काय होतं तर छोटे छोटे लीफ वगैरे यायला लागतात. ओके, तर हे काय एक प्रकारचं बडिंगच आहे की त्याच्यापासून काय होईल की नंतर काय होईल त्याच्या फांद्या तयार होतील, म्हणजे ती फांदी अगेन कन्वर्टेड इन टू द होल प्लांट. मग हे असं आहे, तर बडिंग म्हणजे काय तर नथिंग बट पार्ट ऑफ बॉडी ऑफ पॅरेंट ऑर्गॅनिझम ग्रो आउट ॲज द बर्ड विच देन डिटॅच अँड फॉर्म अ न्यू ऑर्गॅनिझम. सो इट टेक्स प्लेस इन अ हायड्रा अँड ईस्ट. Next is vegetative propagation. It is the method of reproduction in which plant produce by their vegetative parts such as root, stem and leaves. Okay, तर आता आपण काय पाहणार आहे तर तिथं व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. तर याच्यामध्ये काय होतं, जर आपण एखादे प्लांटची जर रूट घेतली किंवा स्टेम घेतली आणि लिव्स घेतली तर त्याच्यापासून प्लांटकडे जी कॅपॅसिटी असते त्याच्याकडून प्लांट काय करेल तर नवीन प्लांट फॉर्म करायला त्याच्याकडे ती कॅपॅसिटी असते, नवीन प्लांट फॉर्म होईल. आता फर्स्ट इज द नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन. ओके, सो नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन ऑकर्स थ्रू लिव्स दॅट इज ब्रायोफायलम. ओके, आता जर तुमचं ऑब्झर्वेशन व्यवस्थित असेल तर खूप लोकांनी काय केलं असेल तर हे ब्रायोफायलम, ओके, तर त्याला काय मराठीमध्ये बोलतात पानफुटी. तर हे तुम्ही पाहिलं असेल, नीट जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला समजेल. त्या प्लांटच्या खाली आजूबाजूला जर चेक केलं तर काय होईल, हे छोटे छोटे लीफ पडलेले सापडतील. ओके, म्हणजे आता सपोज हे पूर्ण लीफ आहे. ओके, जे की काय करतंय की प्लांटमध्ये कनेक्टेड आहे.
आणि हे जर लीफ प्लांटमधून जर जमिनीवर पडलं, ओके, सॉइलवरती पडलं, तर काय होईल, तर तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर काही दिवसांनी काय होईल, असे छोटे छोटे जे प्लांट्स आहेत छोटे छोटे, तर ते ग्रो करायला सुरुवात करेल. ओके, सो इट इज द टाईप ऑफ व्हॉट व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. सो इट्स एक्सप्लेन इन द ब्रायोफायलम. ओके, आणि हे प्लांट नंतर काय होतील, इंडिव्हिज्युअली काय करू शकतो आपण, यांना ग्रो करू शकतो. म्हणजे ह्या एका लीफ पासून हे जे छोटे छोटे प्लांटलेट्स आहेत ते तयार होतात. ओके, खूप सोपं आहे. इट्स नोन ॲज व्हॉट, तर नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन विथ द हेल्प ऑफ लीव्ज. आता हे लीव्ज आहे, याच्यापासून काय झाले, छोटे छोटे प्लांट कसे झाले, तयार झाले. सो त्याचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, दॅट इज द ब्रायोफायलम. त्याला मराठीत बोलतात पानफुटी. नेक्स्ट इज नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन ऑकर्स थ्रू स्टेम. ओके, आता आपण स्टेम मध्ये काय येईल, तर टर्मरिक अँड जिंजर. तर हे टर्मरिक अँड जिंजर ह्याचं आपण स्ट्रक्चर पाहिलं तर हे मोस्टली सिमिलर दिसतात, फक्त जिंजर डू नॉट हॅव येलो कलर, सॉरी येस, जिंजर डू नॉट हॅव येलो कलर आणि टर्मरिकमध्ये कसा असतो, तर येल्लो कलर असतो. आता हे फॉर एक्झाम्पल आपण पाहूया. तर आता काय सांगितलंय, नॅचरल व्हेजिटेबल प्रोपोगेशन ऑकर्स थ्रू स्टेम. आता हे स्टेम आहे. ओके, जर त्याला तुम्ही तसंच ठेवलं तर हळू काय होतील, छोटे छोटे बर्ड्स येतील त्याच्यात, आणि नंतर काय होईल, तर हे छोटे छोटे प्लांट्स तुम्हाला दिसतील की ग्रो होताना. ओके, आणि हे आपण नंतर कट करून काय करू शकतो, हे वेगळं कट, हे 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 असं वेगळं ह्याला कट देऊन काय करू शकतो आपण, तर होल ऑर्गॅनिझम म्हणजे जर जमिनीत लावलं तर त्याच्यापासून काय तयार होईल, तर प्लांट तयार होईल. सो दिस इज नोन ॲज व्हॉट, प्रोपोगेशन थ्रू स्टेम. तर त्याचं एक्झाम्पल काय आहे, टर्मरिक अँड नेक्स्ट वन इज द जिंजर. नेक्स्ट, नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन ऑकर्स थ्रू बल्ब्स. ओके, आता बल्ब्स कशाच्या कशाच्या असतात, तर फॉर एक्झाम्पल ऑनियन अँड लिली. आता हे कांदेत. ओके, आता ह्याचं कसं काय प्रोडक्शन करणार बरं तुम्ही, आता हे कांदेत हे लावायचे, त्याच्यानंतर याच्यापासून काय होणार, तर त्याचे हे जे लीफ आहेत, लीफ ग्रो होणार, मग त्याच्यातून एक असा देठ तयार होतो, आणि इकडे वरच्या बाजूला काय होतं, फ्लॉवर तयार होतं, आणि त्या फ्लॉवरला ब्लॅक कलरचे सीड्स येतात. त्या सीड्स आपण काय करू शकतो, परत टाकायचे, आणि त्याचे रोप तयार होतात, आणि मग अशा पद्धतीने कांदा येतो. तर आता हे काय आहेत, तर हे बल्ब्स आहेत. ओके, ऑनियन इज नथिंग बट अ टाईप ऑफ बल्ब. आता हा बल्ब आहे, हा लिलीचा बल्ब आहे, हे ॲक्च्युअली एक लिलीची व्हरायटी मधले एक फ्लॉवर आहे. सो आता हे जे बल्ब आपण जर सॉइलमध्ये लावले आणि त्याला ग्रो केले, तर ऑब्व्हियसली त्याच्यापासून काय होणार आहे, तर प्लांट्स तयार होणार आहे. ओके, सो हा लिलीचा बल्ब आहे असा. हा पण, किंवा तुम्ही जर तुमचं नीट ऑब्झर्वेशन असेल, तुम्ही जर फॉरेस्टमध्ये वगैरे गेला तर छोटे छोटे तुम्हाला खूप सुंदर असे फ्लॉवर आलेले दिसतात. पण अजून तुम्ही डीपमध्ये गेला, जर त्यांना जर नीट पाहिलं तर त्यांच्या खाली हे बल्ब असतात. तर हे बल्बमध्ये काय असते, तर कॅपॅसिटी असते खूप दिवस सर्वाईव्ह करण्याची. ओके, मग जंगलामध्ये जे काही प्लांट वगैरे उगवतात तर त्यांच्याकडे कॅपॅसिटी काय असते, तर हे जे बल्ब असतात ते सॉइलमध्ये खूप दिवसांसाठी राहतात. त्याच्यामुळे काय होते, जेव्हा फेवरेबल कंडिशन येते, म्हणजे सपोज पाऊस पडला, मग त्यावेळी हे प्लांट्स मग कुठून येतात, तर ॲक्च्युअली हे बल्ब सॉइलमध्ये तिथेच प्रेझेंट असतात, आणि त्यांना मग फेवरेबल कंडिशन म्हणजेच काय, तर पाणी भेटलं व्यवस्थित, मग ते काय करतात, ग्रो करतात. सो नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन ऑकर्स थ्रू बल्ब्स. दिस एक्झाम्पल काय त्याचे, ऑनियन अँड नेक्स्ट वन इज द लिली. ओके, नेक्स्ट नॅचरल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन ऑकर्स थ्रू स्टोलन अँड रनर. आता याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहेत, स्ट्रॉबेरी अँड ग्रास. आता स्टोलन आणि रनर मध्ये फरक काय, तर पहा, ही स्ट्रॉबेरीचा प्लांट आहे. ओके, तर नीट तुम्ही पाहिलं असेल कधी, तर हे एक प्लांट आहे. ओके, तर इथून ही ग्रोथ तयार झाली आणि त्याच्यापासून नवीन प्लांट झाले. नेक्स्ट तुम्ही अजून पाहिलं तर ह्या प्लांट पासून ही अशी ग्रोथ होऊन काय झालं, इथे एक नवीन बेबी प्लांट तयार होत चालले. ओके, सो हे जे आहे, ही जी लिंक आहे दोन प्लांट मधली, तर त्याला काय बोलायचं, स्टोलन. आणि हे एक्झाम्पल कशाचं आहे, स्ट्रॉबेरी. सो इथे तुम्ही फ्लॉवर पाहू शकता, आणि इथे काय आहे, त्याला स्ट्रॉबेरी आहे. नेक्स्ट वन इज रनर. आता रनर वरूनच समजते आपल्याला की रन करतोय हा, म्हणजे काय, तर आता हे ग्रास आहे. जर तुम्ही नीट पाहिलं तर हे जे ग्रास आहे, तर हे जसं जसं ग्रो होईल तसं तसं काय होईल, आता इकडे ही जी एक छोटीशी त्याची जो पार्ट दिसतोय, हा पुढे जाऊन काय होणार, हा इकडे इकडे ग्रो होणार, हा इकडे इकडे ग्रो होणार, म्हणजे हे काय होतंय, तर इट्स नोन ॲज व्हॉट, रनर. मग हे इकडून गेले की इकडे परत त्याला प्लांट नवीन लीफ वगैरे तयार होणार. सो हे याला काय बोलायचं, रनर. सो प्रोपोगेशन ऑकर्स थ्रू रनर. सो अँड द स्टोलन इज द स्ट्रॉबेरी अँड द ग्रासेस. सो नेक्स्ट इज आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन. आता आर्टिफिशियल प्रोपोगेशन इन्क्लूड ह्युमन इन्व्हॉल्वमेंट. ओके, तर त्याच्यामध्ये काय, तर ह्युमन्सचं पार्टिसिपेशन असतं.
मग फॉर एक्झाम्पल आलं ग्राफ्टिंग, नेक्स्ट इज कटिंग, लेअरिंग अँड नेक्स्ट वन इज द टिश्यू कल्चर. आता ग्राफ्टिंग म्हणजे काय तर हे जे दोन पार्ट आहेत प्लांटचे, ओके, तर हे काय केले जातात, एक ओरिजिनल प्लांट आहे आणि एक जो इंटरेस्टेड जी काही कटिंग केले आपण, कट केले, ओके. फॉर एक्झाम्पल आता हे आपल्या इंटरेस्टमध्ये आणि हे ॲक्च्युअल काय आहे, हे जमिनीत ते प्लांट, ओके. मग ह्याला कट केला आपण आणि जो काही इंटरेस्ट म्हणजे जो काही आपला ॲक्च्युअल जे प्लांट लागते आपल्याला किंवा त्याचा जो पार्ट लागतो तो काय केला आपण, कट केला आणि याच्यामध्ये इन्सर्ट केला. आता हा इथे इन्सर्ट केला, थोडासा टाय केला, त्याला बांधलं थोडं आणि नंतर काय केलं की पूर्ण पॅक केला, ओके. आणि पूर्ण पॅक केल्यानंतर असंच ठेवल्यावरती काय होईल तर याचं हळूहळू न्यू प्लांटमध्ये रूपांतर होत जाईल, ओके. नेक्स्ट वन इज अ कटिंग. आता कटिंग म्हणजे काय तर हे फक्त हे स्टेम काय करायची, कट करायची. आता फॉर एक्झाम्पल हिबिस्कस किंवा रोज, जर तुम्हाला रोज आणि हिबिस्कस म्हणजे जास्वंद लावायचं असेल आणि गुलाब लावायचं असेल, तुम्ही काय करता, इट्स सिम्पल कटिंग. आता हे कट करायचं असं आणि कट केल्यानंतर काय करायचं, डायरेक्ट तुम्ही जमिनीत लावलं तर हळूहळू काय होणार, त्याला रूट्स क्रिएट होतील. रूट क्रिएट झाल्यावर जी काही फांदी होती ती काय करेल, न्यू प्लांटमध्ये जनरेट होईल, ओके. नेक्स्ट वन इज अ लेअरिंग. आता लेअरिंग ही पण एक सिम्पल प्रोसिजर आहे की ज्याच्यामध्ये काय करायचं, आता इथे तुम्हाला ही लेअर किंवा हे पार्ट दिसतोय, ओके. याला वरच्या वर कट द्यायचा ब्लेडने आणि काय करायचं, वरच्यावर कट दिल्यानंतर हे असं मॉस वगैरे त्याच्यावरती लावायचं आणि लावल्यानंतर काय करायचं, त्याला एकदम टाय करायचं आणि टाय केल्यानंतर तुम्ही थोड्या दिवसांनी पाहायला जर गेला तर काय होईल, तर असे त्या जागी काय होणार की रूट्स तयार होतील आपोआप, ओके. तर हे टाय का केलं असेल असं का वाटतं बरं, इथे पण टाय केलं, इथे पण टाय, याला तर पूर्ण पॅक केलं, याला पण पॅक केलं. सो हे असं का केलंय की इथे पण काय करतात, प्रिकॉशन्स घ्यायचे असतात. आता जर हे मी जर पॅक नाही केलं, हे असंच केलं आणि इकडे जर सपोज हा एरिया मी तसाच ठेवला ओपन, ओके, तर तिथे काय होईल, तर इन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला माहिती की वेगळ्या वेगळ्या टाईप्सचे बॅक्टेरिया असतात, मग फंगस असतात, मग जसं ह्युमनला काय होतं, डिझीज कॉज होतात, ओके. तसे प्लांट्स पण कसे आहेत लिव्हिंग, तर त्यांना पण काय होऊ शकतात, डिझीज कॉज होऊ शकतात. मग हे जर मी नीट टाय केलं तर जे काही इन्व्हायरमेंटमध्ये बॅक्टेरिया आहेत किंवा फंगस आहेत तर ते काय करतील, यामध्ये एंटर नाही करणार आणि जर त्यांनी ते एंटर केलं तर काय करतील, ते सगळं खराब होणार आहे आपण जे काय केलंय ते, ओके. म्हणजे इथे काय होईल तर इन्फेक्शन होईल. मग हे काय करायचं, नीट टाय करायचं. इथे काय केलंय, इथे पण तेच केलंय. इथे रूट तयार झाले की मग काय करायचं, हे सगळे बॅगिंग जे आहे केली आपण ते काढायची, इथून कट द्यायचा आणि जिथून काही रूट झाले तर ते होल प्लांट नंतर काय करायचं, आपण जमिनीत लावायचं आणि त्याच्यानंतर परत काय होईल तर याच्यामध्ये न्यू प्लांट जनरेट होईल, ओके. नेक्स्ट इज द टिश्यू कल्चर. आता इथे काय केले तर आर्टिफिशियल म्हटलं आपण. आता नॅचरलमध्ये कसं होतं की नॅचरलमध्ये काय की नेचरच्याच याच्यामध्ये होऊन सगळं काम होत होतं. म्हणजे काय लीफ पडले किंवा जर तुम्ही पाहिलं तर स्टोलन किंवा रणर ते त्यांचे आपोआप ग्रो होत होते. आता आर्टिफिशियल म्हणजे काय, आर्टिफिशियल हा शब्द केव्हा यूज करतो आपण की जिथे काय होतं, ह्युमनची इन्व्हॉल्वमेंट होते, ओके. आता हे ह्युमन्सनेच केलं, आपणच केले, हे कटिंग आपणच केले, हे पण आपणच केले आणि इथे टिश्यू कल्चर, ओके. तर टिश्यू कल्चर ही एक अशी टेक्निक आहे ज्याच्यामध्ये काय करू शकतो आपण, एक प्लांटचा एक चांगला पार्ट घेऊ शकतो आपण, ओके. आणि तो पार्ट काय करू शकतो, इथं असं टिश्यू कल्चर करायचं, इथे खाली त्याचे मीडिया प्रिपेअर केलेला असतो, ओके. त्याला न्यूट्रिएंट दिलेले असतात. आता इथे तुम्ही पाहू शकता, तर इथे ही फोरसेपमध्ये एक छोटासा ग्रीन कलरचा तुकडा दिसतोय, तो खाली आपण ट्यूबमध्ये ॲड करतो, ओके. आणि याच्यामधून काय होतं, ह्या एका छोट्याशा पार्टमधून एक मोठं प्लांट आपण काय करू शकतो, जनरेट करू शकतो. तर याच्यामध्ये पण काय आहे, ह्युमनची इन्व्हॉल्वमेंट आहे. सो दिस इज नोन ॲज व्हॉट, टिश्यू कल्चर. तर त्या टिश्यू कल्चरमध्ये किंवा प्लांटमध्ये एक टोटिपोटेन्सी नावाचा एक ॲबिलिटी असते, ओके. तर काय, व्हॉट इज टोटिपोटेन्सी, द ॲबिलिटी ऑफ प्लांट or the part of the plant to grow into the whole body of the plant. म्हणजे काय, हा छोटासा एक मी तुकडा घेतलाय, त्याच्याकडे ॲबिलिटी आहे पूर्ण प्लांट जनरेट करायची. सो दिस इज नोन ॲज व्हॉट, टोटिपोटेन्सी. आणि हे कशा थ्रू आपण अचीव करतो, विथ द हेल्प ऑफ टिश्यू कल्चर, ओके. आणि हे टिश्यू कल्चर करताना काय करायला, इथे आपण स्टराईलमध्ये सगळं काम करत असतो. स्टराईल म्हणजे काय, फ्री फ्रॉम बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस, म्हणजे की ते काय करणार नाही, तिथे इन्फेक्शन करणार नाहीत, ओके. सो दिस इज नोन ॲज व्हॉट, टिश्यू कल्चर. नेक्स्ट इज स्पोर फॉर्मेशन, ओके. आता व्हॉट इज स्पोर फॉर्मेशन, पॅरेंट प्लांट प्रोड्यूस थाउजंड ऑफ मायक्रोस्कोपिक रिप्रोडक्टिव्ह युनिट कॉल्ड स्पोर विच इंडिव्हिज्युअली ग्रो इन प्लांट. आता हे जे स्पोर्स असतात तर ते काय करतात, इंडिव्हिज्युअली ग्रो होतात, कशामध्ये तर प्लांटमध्ये, ओके. आता हे एक फर्न आहे, ओके. तर व्हॉट इज स्पोर्स,
तर हे फर्न दिसते तुम्हाला. आता ह्याच्यावरती छोटे 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 डॉट दिसत आहेत. ओके, आता हे बेसिकली जे आपल्याला कधी दिसतात, पाऊस आला किंवा काय झालं तर त्यावेळी आपल्याला हे फर्न दिसायला लागतात. ओके, तर नीट जर ऑब्झर्वेशन केलं तर थोड्या दिवसांनी काय होतं, त्याच्या लीफच्या खालच्या बाजूला तर हे असे असे डॉट 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 क्लिअर होतात, म्हणजे दिसायला लागतात. तर त्याला काय बोलायचं? सो दिस इज नोन ॲज व्हॉट? स्पोर फॉर्मेशन. नेक्स्ट वन इज sexual reproduction. Type of reproduction that involve the production of an offspring by the fusion of male and female gamete. आता मग अशी आपण पाहिलं असेक्शुअल रिप्रोडक्शन, तर त्याच्यामध्ये काय होत होतं? फ्युजन नव्हतं होत. कशाचं? मेल आणि फिमेल गॅमेट्सचं. ओके, आता हे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कसे ऑफस्प्रिंग तयार होतात? बाय द फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स. आता मेल आणि फिमेल गॅमेट्स पार्टिसिपेट करून त्यांचं फ्युजन होऊन झायगोट आणि नंतर एम्ब्रिओ आणि नंतर काय पूर्ण बेबी फॉर्म होतं, तर त्याला काय बोलायचं? सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि हे जे सेक्शुअल रिप्रोडक्शन मधून जे काय ऑर्गॅनिझम जे फॉर्म होतात, ओके, किंवा प्लांट असू देत किंवा मग ह्युमन्स, तर ते काय असतात? जेनेटिकली आयडेंटिकल नसतात, तर त्यांच्यामध्ये थोडाफार चेंज असतो. तर का? कारण की याच्यामध्ये जे काय जेनेटिक मटेरियल ते एक्सचेंज होऊन किंवा त्याचं फ्युजन होऊन काय होतात? ते बेबीज किंवा ऑर्गॅनिझम फॉर्म होतात. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. ओके, तर आता सेक्शुअल रिप्रोडक्शन प्लांटमध्ये कसं होतं? तर फर्स्ट इज द पॉलिनेशन. आता व्हॉट इज पॉलिनेशन? Pollination is nothing but the transfer of pollen grain from the anther or stamen to the stigma of a flower is known as pollination. आता काय? तर हा जो अँथर आहे, ओके, हा अँथर आणि हे फिलामेंट, हा काय? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. कोणाचा? प्लांटचा. ओके, सो त्याला काय बोलायचं? अँथर अँड फिलामेंट हे एकत्रित त्याला काय बोलतो आपण? स्टॅमेन बोलतो. ओके, त्या अँथरवर काय होतं की पोलन ग्रेन तयार होतात अँथरमध्ये. ओके, सो हा कुठला पार्ट आहे? हा मेलचा पार्ट आहे. सो व्हॉट? द ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर और स्टॅमेन. ओके, अँथर बोला किंवा स्टॅमेन बोला, बोथ आर दी सेम, टू द स्टिग्मा ऑफ अ फ्लॉवर. आता हे इथे काय तयार होतील? पोलन ग्रेन. ओके, आता हे पोलन ग्रेन कुठे तयार होतात? अँथरमध्ये. तर अँथर जर ब्रश झाला तर त्याच्यामधून पोलन ग्रेन काय वरतील? बाहेर येतील आणि बाहेर झालं विथ द हेल्प ऑफ विंड. ओके, वाऱ्यामुळे किंवा सपोज इन्सेक्ट, तर त्यांच्यामुळे काय होईल? इथले जे पोलन ग्रेन ते कुठे जातील? टू स्टिग्मा ऑफ अ फ्लॉवर. आता म्हणजे इथले पोलन ग्रेन कुठे जातील? तर इथे. ओके, स्टिग्मा ऑफ फ्लॉवर इज नोन ॲज पॉलिनेशन. म्हणजे जे पोलन ग्रेन इथून इथपर्यंत ट्रान्सफर होतात, म्हणजे अँथर टू स्टिग्मा ट्रान्सफर होतात, ही जी प्रोसिजर आहे. ओके, तर यालाच काय बोलतात? तर पॉलिनेशन. आता हे काय? स्टिग्मा, पोलन ट्यूब, स्टाईल, ओव्हरी, ओव्ह्यूल, सेपल. ओके, तर काय? अँथर फिलामेंट हा मेलचा पार्ट आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट इन अ फ्लॉवर. आता फिमेल रिप्रोडक्टिव्ह मध्ये काय येतं? तर स्टिग्मा हा सगळ्यात वरती असतो, तर स्टिग्मा. त्याच्यानंतर ही ट्यूब आहे. ओके, नंतर काय येईल? हा स्टाईल आणि नंतर काय येईल? ओव्हरी. आता हे जे स्ट्रक्चर दिसतंय तर ह्याला बोलायचं, हे राऊंड स्ट्रक्चर सगळं, दिस इज नोन ॲज अ ओव्हरी. आणि हे जे छोटे 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 आहेत, दिस इज नोन ॲज व्हॉट? ओव्ह्यूल. आता ह्या ओव्ह्यूल पासून नंतर जाऊन काय होते? तर सीड फॉर्म होते आणि ओव्हरी पासून काय फॉर्म होते? तर फ्रूट फॉर्म होतं. ओके, नेक्स्ट वन इज द सेपल. आता सेपल मीन्स काय? जर नीट फ्लॉवर पाहिले तर त्याच्या बाजूला तर एकदम छोटे छोटे ग्रीन कलरचे आउटग्रोथ येते, तर दिस इज नोन ॲज द सेपल. आणि पेटल मीन्स काय? जे अट्रॅक्टिव्ह किंवा कलर मध्ये ज्या पेटल्स प्रेझेंट आहेत किंवा जे स्ट्रक्चर प्रेझेंट आहे त्याला काय बोलायचं? पेटल. नेक्स्ट वन इज द रिसेप्टॅकल. हा जो पार्ट आहे त्याला बोलायचं रिसेप्टॅकल. स्टेम आणि हा नोड आहे, नोड पासून काय फॉर्म होतं? लीफ फॉर्म होतं. सो तुम्हाला जर पॉलिनेशन शिकायचंय तर त्याच्या आधी तुम्हाला हे मस्ट आहे, हे तुम्हाला आलंच पाहिजे, कारण की अँथर कशाला म्हणतात? स्टिग्मा, फिलामेंट, पोलन किंवा ओव्हरी, ओव्ह्यूल, हे तुम्हाला आलंच पाहिजे. आता सपोज हा अँथर आपण इथून कट केला, तर अँथरमध्ये हे चेंबर दिसतं 1 2 3 4. तर हा किती चेंबरचा आहे? 4 चेंबरचा आहे. ओके, तर याला काय बोलायचं? पोलन सॅक. वाय दिस इज नोन ॲज पोलन सॅक? कारण की या सॅग लाईक स्ट्रक्चरमध्ये पोलन्स प्रेझेंट असतात. ओके, आता हे इथे पाहतो मी, दिस इज नोन ॲज व्हॉट? पोलन ग्रेन. आणि हे काय आहे? ॲक्च्युअल फिलामेंट. फिलामेंट म्हणजे कुठलं? तर हे स्ट्रक्चर आहे. कळलं? तर अँथरच्या आतमध्ये कोण प्रेझेंट असतात? पोलन सॅक्स. आणि पोलन सॅक्सच्या आत कोण असतं? पोलन ग्रेन. मग इथून हे पोलन ग्रेन कुठे येतात? तर स्टिग्मावरती. आणि नंतर ते कुठपर्यंत जातात? तर ओव्ह्यूल पर्यंत जातात. तर
स्टिग्मा अँथर पासून स्टिग्मा पर्यंत जे पोलन ग्रेन जातात त्या प्रोसिजरला काय बोलायचं? पॉलिनेशन. सो पॉलिनेशन हॅव two type, that is first one is cell pollination. आता सेल पॉलिनेशन कशाला बोलला? तर पोलन फ्रॉम द anther or the stem म्हणजे फिमेल पार्ट of a flower is transferred to the stigma of the same flower. आता इथे पहा, आता ही हनी बी आली. ओके, हनी बी काय करते? तर आपल्याला माहिती नेक्टर जमा करते. आता ही हनी बी आपण याला फर्स्ट पकडू. ओके, हनी बी इथे आली, कशाच्या शोधात आली? तर नेक्टरच्या. इथे आली फिरत फिरत, त्याच्यानंतर तिने काय केलं? तिचे पाय इथे लागले किंवा तिची बॉडी इथे टच झाली. मग इथे बॉडी टच झाल्यानंतर काय झाले? जे पोलन ग्रेन्स होते, ओके, हा स्टॅम आहे, हे स्टॅमेंट्स आहेत. ओके, आणि हे काय त्याच्यावरती छोटे छोटे पोलन ग्रेन्स आहेत. म्हणजे हे जे येल्लो कलरचं स्ट्रक्चर आहे ते इथे झूम करून दाखवले. ओके, आणि त्याच्या आतमध्ये कोण प्रेझेंट आहेत? तर हे पोलन ग्रेन्स आहेत. आता ही हनी बी इकडे फिरत फिरत येते तिच्या कामासाठी. ओके, पण ती काम करून कोणा जाते? फुलाचं काम करून जाते. म्हणजे काय? गिव्ह अँड टेक, म्हणजे फ्रेंडशिप एक प्रकारची. म्हणजे काय? प्लांट हिला काय देणार आहे? नेक्टर देणार आहे. ओके, आणि ह्याच्या बदल्यात हनी बी काय करेल? तर प्लांटचं पॉलिनेशन करेल. म्हणजे इथे पहा, नीट जर पाहिले तुम्ही तर तिचे जे खाली पाय वगैरे आहेत त्याच्यावरती ऑरेंज कलरचे छोटे 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 डॉट आहेत. ओके, ते डॉट्स म्हणजे काय? तर हे पोलन ग्रेन. हे पोलन ग्रेन काय करतील? तर त्या हनीबीच्या पायाला लागतील आणि मग ती हनीबी काय करेल? फिरत फिरत इकडे गेल्यावरती जो पार्ट होता प्लांटचा, दिस इज नोन ॲज व्हॉट? स्टिग्मा. इथे आपण पाहिलं. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल हनीबी इथे बसली आणि इथून इथे चालली आता ती त्याच फ्लॉवरच्या. ओके, तर तिथून तिथे चालली तर काय होईल? तर तिचे जे पोलन ग्रेन ते इथे येतील. ओके, तर त्याला काय बोलायचं? सेल्फ पॉलिनेशन. म्हणजे त्याच प्लांटचे त्याच फ्लॉवरमध्ये त्याचीच पोलन ग्रेन त्याच्या स्टिग्मावरती पडले. दिस इज नोन ॲज सेल्फ पॉलिनेशन. ओके, तर आता इथे पाहू शकता तुम्ही. ओके, हे काय आहे? तर ही मागाशी दाखवल्याप्रमाणे लिली आहे. ओके, आणि इथे कोण आली? तर एक हनी बी आली. तर ती काय करते? अशीच आली तर पोलन ग्रेनवरती पाहतीचं काय होतंय? टच होतोय तिच्या पायांचा. ओके, खाली तुम्हाला छोट्या छोट्या अँड्स पण दिसतील, मुंग्या. ओके, ती काय करेल? तर तिथे इथे टच करेल पहिलं. ओके, आणि इथे टच केल्यावर तिच्या पायांना काय होईल? पोलन ग्रेन लागते आणि ती अशीच उडत उडत इथपर्यंत येईल आणि ते पोलन ग्रेन काय होतील? इथे जातील. कशावरती? स्टिग्मावर. स्टिग्मावर गेल्यानंतर काय करतील? ते हळूहळू कुठपर्यंत जातील? टिल द ओव्हरी. सो व्हॉट इज सेल्फ पॉलिनेशन? म्हणजे एकाच फुलामध्ये होतं हे सगळं. कळतंय? हे एक फ्लॉवर आहे. ही मधमाशी इथेच येते, इथेच बसते आणि इथून इथं तिचे पोलन ग्रेन जातात. किंवा विथ द हेल्प ऑफ विंड किंवा हवेमुळे पण काय होऊ शकतं? की इथले पोलन ग्रेन त्याच प्लांटच्या स्टिग्मावरती जातील. ओके, म्हणजे हे काय झालं? एकाच फ्लॉवरमध्ये होते सगळं. सो दिस इज नोन ॲज सेल्फ, म्हणजे त्याच्या. तर दिस इज नोन ॲज व्हॉट? सेल्फ पॉलिनेशन. नेक्स्ट वन इज द क्रॉस पॉलिनेशन. So, pollen from the stamen of flower is transferred to the stigma of a different flower. Okay, this is known as what? Cross pollination. आता इथे हे आपण स्ट्रक्चर पाहिलं. आता फॉर एक्झाम्पल ही हनी बी आहे. ओके, हनी बी काय केलं? ती ह्या प्लांटवरती बसली जाऊन. आता हे दोन सेम स्पीशीजचे प्लांट आहेत बरं का, आणि हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. पण आता म्हणजे फॉर एक्झाम्पल हा गुलाब आहे आणि हा पण गुलाब आहे. ओके, पण हे दोघांचे प्लांट्स कसे आहेत? वेगळे वेगळे. हा इंडिव्हिज्युअल प्लांट आहे आणि हा पण काय आहे? तर इंडिव्हिज्युअल प्लांट आहे. ओके, पण कसे आहेत ते? सेम स्पीशीजचे. सेम स्पीशीज म्हणजे काय? तर गुलाबाचा ट्रान्सफर कोणामध्ये होतो? पोलन गुलाबामध्येच. ओके, सेम स्पीशीज म्हणजे काय? त्याच त्या स्पीशीजचे जे प्लांट्स असतात. म्हणजे रोजचा कोणामध्ये पोलन ट्रान्सफर? रोजमध्येच. ओके, तर आता पोलन ग्रेन आता ही मधुमक्खी इथे येऊन बसली. ओके, एका झाडाच्या फ्लॉवरवरती. ओके, मग इथे बसल्यावरती नेक्टर जमा करता करता हे पोलन ग्रेन काय झाले? तिच्या पायाला चिटकून बसले. मग ती उडत उडत कुठे गेली? नेक्टरच्या शोधात नेक्स्ट प्लांटच्या फ्लॉवरवरती. ओके, आता हे कोणाचं? सपोज हे रोज आहे तर हे पण रोज आहे, पण हे दोन डिफरंट प्लांट आहेत. ओके, मग ती प्लांटच्या त्याच्यावर जाऊन बसली आणि इकडचा जो पोलन ग्रेन होता ती घेऊन कुठे गेली? दुसऱ्या फ्लॉवरवरती घेऊन गेली. जे की कुठे प्रेझेंट आहे? दुसऱ्या वेगळ्या प्लांटवरती, पण स्पीशीज कशी सेम आहे. तर तिथे गेल्यावर काय होईल? तर तिच्या जो खाली जो पायाला जे पोलन ग्रेन चिपकलेले आहेत. ओके, तर ते काय करतील? कुठे जातील? तर ह्या प्लांटच्या स्टिग्मावरती गेले. म्हणजे एक प्रकारचं पॉलिनेशन झालं. इथे कसं सेल्फ आहे म्हणजे एकच प्लांटमध्ये. इथे काय सांगतो आपण? क्रॉस. म्हणजे ह्या फ्लॉवरकडून पोलन ग्रेन ट्रान्सफर होतोय अँथर पासून टू द स्टिग्मा ऑफ अनदर फ्लॉवर विच हॅव ऑन
अनदर प्लांट आणि स्पीशीज कशी आहे त्याची सेम स्पीशीज आहे. ओके. तर आता आपण इथे पाहू की रोजमध्ये ही मधुमक्खी इथून ही पोलन ग्रेन चिटकली तिच्या पायाने. ट्रान्सफर कुठे झाली? दुसऱ्या रोजवरती. म्हणजे काय झालं तर अँथरकडून पोलन ग्रेन ट्रान्सफर झाले स्टिग्मापर्यंत. सो पण हे प्लांट कसे आहेत? वेगळे वेगळे आहेत दोन. पण फ्लॉवर म्हणजे प्लांट सेमच आहेत. म्हणजे एक रोजचं प्लांट वेगळं आणि एक रोजचं प्लांट वेगळं. आणि मग इथून सगळे जे पोलन ग्रेन आहेत अँथरपासून स्टिग्मापर्यंत गेलेत ते. सो दिस इज नोन ॲज व्हॉट? क्रॉस पॉलिनेशन. सो थँक यू.